दुसऱ्या सेमिस्टरच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण एकूण सिलेबसचा थोडक्यात आढावा घेतलेला होता. आता दुसऱ्या सेमिस्टरच्या अभ्यासाला आपण एक्झॅक्टली सुरुवात करत आहोत. पहिला चॅप्टर आहे केंद्र राज्य संबंध, सेंटर स्टेट रिलेशन्स. सेंटर स्टेट रिलेशन्सकडे येण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा थोडक्यात सिलेबसचा आढावा घेऊया. सेमिस्टर 2मध्ये पहिल्या सेमिस्टरसारखेच आपल्याला 4 चॅप्टर्स आहेत. आता इथे पेपरचं नाव आहे इंडियन पॉलिटिकल प्रोसेस. पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण राज्यघटनेचा अभ्यास केला, म्हणजे थोडक्यात भारतीय राजकीय व्यवस्थेचा औपचारिक अभ्यास केला. म्हणजे काय काय नियम नोंदवलेले आहेत, काय काय अधिकार नागरिकांना दिलेले आहेत, हे सगळं आपण पाहिलं. आता दुसऱ्या सत्रामध्ये किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला चॅप्टर आहे चेंजिंग नेचर ऑफ फेडरल सिस्टीम, संघराज्य पद्धतीचे बदलते स्वरूप. दुसरा चॅप्टर आहे पार्टी पॉलिटिक्स अँड इलेक्शन्स, पक्षीय राजकारण आणि निवडणुका. तिसरा चॅप्टर आहे सोशल डायनॅमिक्स, म्हणजे थोडक्यात सामाजिक घटकांचा प्रभाव राजकारणावर काय काय पडतो, कसा पडतो ते आपल्याला पाहायचं आहे. चौथा चॅप्टर आहे चॅलेंजेस टू नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने. आता पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला इथे जे पाहायचं आहे ते संघराज्य म्हणजे काय, संघराज्याचा उगम कुठे झाला, कसा झाला, तो मोठ्या देशांसाठी ती व्यवस्था कशी उपयुक्त आहे, जगभरात कोणकोणत्या देशांमध्ये संघराज्य व्यवस्था आहे, कुठे एकात्म शासन व्यवस्था आहे, हे सगळं आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात म्हणजे टॅक्स गोळा करणं, टॅक्सचं डिस्ट्रीब्युशन करणं, त्याच्यानंतर आणीबाणीच्या काळातील संघराज्याची व्यवस्था, हे सगळं पाहायचं आहे. भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि अजूनही छोट्या छोट्या राज्यांची निर्मिती करण्याची मागणी होते आहे. राज्यांकडून अधिकाधिक स्वायत्ततेची मागणी पण होते आहे. तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे आणि एकूण केंद्र राज्य संबंध कसे बदलत चालले आहेत तेही आपल्याला पाहायचं आहे. तर आपण सिलेबस साधारणपणे ओव्हरव्ह्यू पाहिला. डिटेल जर पाहायचं असेल तर पुन्हा पहिल्या लेक्चरकडे जा. पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला या सगळे डिटेल्स मिळतील. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लेक्चरची लिंक पण आहे, तर ते ऐकलं नसेल तर ते जरूर ऐका. आता आपण केंद्र राज्य संबंध या विषयाला सुरुवात करूया. चेंजिंग नेचर ऑफ फेडरल सिस्टीम चॅप्टरचं नाव आहे, म्हणजे संघराज्य व्यवस्थेचे बदलते स्वरूप. आता याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की संघराज्य व्यवस्था म्हणजे काय. राज्यांचा संघ, क्रिकेटचा संघ असतो, संघामध्ये काय असतं, एक संघनायक असतो आणि काही प्लेयर्स असतात. क्रिकेटमध्ये 11, हॉकीमध्ये 16, कबड्डीमध्ये 7 किंवा 9, म्हणजे संघ त्याला म्हणतो. राज्यांचा संघ, खेळाडूंचा संघ, तसं इथे राज्यांचा संघ. आता केंद्र सरकार असतं आणि राज्य सरकार. आता हे दोन शब्द पहिल्यांदा लक्षात घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. पंतप्रधान मोदी आणि त्यांचं सरकार आपल्याला माहिती आहे ते दिल्लीमध्ये आहे, तर ते भारताचं केंद्र सरकार, किंवा त्याला दुसरा शब्द घटनेमध्ये वापरलेला संघराज्याचं सरकार किंवा संघ सरकार. महाराष्ट्रामध्ये मोदींचं सरकार नाही आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांचं सरकार आहे. प्रत्येक राज्याला वेगवेगळा मुख्यमंत्री आहे, म्हणजे तमिळनाडूचे वेगळे मुख्यमंत्री आहेत, ओरिसाचे वेगळे आहेत, बिहारचे वेगळे आहेत, गुजरातचे वेगळे, राजस्थानचे वेगळे, मध्य प्रदेशचे वेगळे, उत्तर प्रदेशचे वेगळे. जेवढी म्हणून घटक राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा दिल्ली आणि पॉंडिचेरीला वेगवेगळे मुख्यमंत्री आहेत.
बाकीच्या केंद्रशासित प्रदेशांना मुख्यमंत्री नाही आहे. पण 2 केंद्रशासित प्रदेश आणि सर्व घटक राज्य या प्रत्येकाला स्वतंत्र राज्य सरकार आहे. प्रत्येकाचे वेगळे मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पक्ष आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, पंजाबमध्ये अकाली दल आहे, आसाममध्ये आसाम गण परिषद आहे, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा तिथला प्रादेशिक पक्ष आहे, आणखीनही बरेच प्रादेशिक पक्ष तिथे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष असे तिथे प्रभाव असलेले, आता काही काळ त्यांना राष्ट्रीय दर्जा पण मिळालेला होता बहुजन समाज पक्षाला, पण साधारणपणे त्यांचा प्रभाव मुख्यतः आहे तो उत्तर प्रदेशमध्ये. तर तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम DMK आणि AIADMK. आता तुम्हाला एक ग्रहपाठ म्हणून करता येईल की किती राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहेत, हे मागच्या वेळेला पण तुम्ही केलेलं आहे. प्रत्येक राज्याची राजधानी कोणती, प्रत्येक राज्याची प्रादेशिक भाषा कोणती, आजचे त्यांचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये कोणकोणते प्रादेशिक पक्ष आहेत, असा सगळा एक मोठाच्या मोठा चार्ट तुम्हाला तयार करता येईल. हा चार्ट तयार करायला तुम्हाला एक दिवस वेगळा घालवावा लागेल, माहिती गोळा करावी लागेल आणि हा जरूर तुम्ही करावा आणि सबमिशन त्याचं करावं एक होमवर्क म्हणून, अशी अपेक्षा आहे. तुम्ही हे रेकॉर्डिंग पुन्हा ऐकलं तरी तुम्हाला कळेल त्या चार्टमध्ये कॉलम्स काय काय असतील. तर घटक राज्याचं नाव किंवा केंद्रशासित प्रदेशाचं नाव, त्या राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशाची राजधानी, त्याच्यानंतर त्यांचे आजचे मुख्यमंत्री, सत्ताधारी पक्ष, इतर पक्ष, इतर प्रादेशिक पक्ष त्या त्या राज्यात असलेली, त्या राज्याची प्रमुख प्रादेशिक भाषा, उदाहरणार्थ जसं महाराष्ट्राची मराठी आहे, गुजरातची गुजराती आहे. तर असा एक चार्ट तयार करा, तर तुमच्या डोळ्यासमोर भारताचं एक चित्र उभं राहील. विविधता किती आहे ते तुम्हाला समजेल, किती प्रकारचे पक्ष आहेत, किती वेगवेगळे मुख्यमंत्री, वेगवेगळ्या शासन व्यवस्था, हे सगळं तुम्हाला लक्षात येईल. हे विकिपीडियावरती तुम्ही गेलात तर रेडीमेड तुम्हाला मिळेल, पण तुमच्याजवळ एक चार्ट त्याचा स्वतः तयार करा. तुमच्या हाताखालून सगळं गेलं म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. तर संघराज्य व्यवस्था फेडरल सिस्टीम, 2 प्रकारच्या व्यवस्था प्रामुख्याने जगभरामध्ये असतात. एक संघराज्य आणि दुसरं एकात्म शासन. एकात्म शासन म्हणजे एकच केंद्र शासन असेल, घटक राज्यांचं वेगळं सरकार असणार नाही आणि फार तर काय तर प्रशासकीय अधिकारी नेमलेले असतील आणि केंद्राकडूनच सगळ्या देशाचा कारभार चालवला जाईल. आता जगामध्ये जे सगळ्यात मोठे 8 देश आहेत, त्या 8 पैकी 7 देशांमध्ये संघराज्य व्यवस्था आहे. अमेरिका, आपण मॅप बघूया तर मॅपमध्ये तुम्हाला हे दिसेल, आणखीन क्लिअर कट दिसेल. कॅनडा आणि अमेरिका हा जो रंग आहे, हा सगळा जिथे संघराज्य व्यवस्था आहे तिथे या प्रकारचा हिरवा कलर दिलेला आहे. भारतामध्ये पण तोच कलर तुम्हाला दिसतोय, पाकिस्तानमध्ये पण तोच कलर दिसतोय. तर 7 मोठे देश कोणते ते पहिल्यांदा बघूया. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आणि अर्जेंटिना. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आणि अर्जेंटिना हे 4, त्याच्यानंतर रशिया 5, भारत 6 आणि ऑस्ट्रेलिया 7. हे 7 मोठे देश, इथे संघराज्य व्यवस्था आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मोठ्या देशांना संघराज्य व्यवस्था सोयीची असते. ते का सोयीची असते ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया. चीन हा मोठा देश आहे, परंतु चीनमध्ये मात्र एकात्म शासन व्यवस्था आहे. तिथे साम्यवादी व्यवस्था आहे, कम्युनिस्ट व्यवस्था आहे. ते मुळात लोकशाहीच मानत नाहीत, त्याच्यामुळे संघराज्य मानण्याचा प्रश्नच येत नाही. संघराज्य म्हणजे थोडक्यात लोकशाहीला पोषक अशी व्यवस्था आहे. लोकशाही हा त्याचा आधार आहे.
बाकी जगामध्ये मग सगळीकडे जिथे तुम्हाला डार्क ब्लू कलर दिसतोय तिथे सगळीकडे युनिटरी म्हणजे एकात्म शासन पद्धती आहे. मग बहुतेक सगळे छोटे देश आहेत आकाराने. आता इथे एक तुम्हाला कलर दिसतोय जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम हे 3 इथे पण संघराज्य आहे. पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी युरोपमध्ये एकात्म शासन पद्धती आहे. म्हणजे देशांच्या संख्येच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर तुम्हाला एकात्म शासन असलेले देश जगभरामध्ये जास्त दिसतील. इथे न्यूझीलंड आहे तर न्यूझीलंडमध्ये पण एकात्म शासन पद्धतीच आहे. बाकी या छोट्या देशांमध्ये एका ठिकाणी तुम्हाला संघराज्य, बेटांच्या देशांमध्ये एका संघराज्य व्यवस्था दिसते, तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी एकात्म शासन पद्धती. आफ्रिकेमध्ये बहुतेक देशांमध्ये एकात्म शासन पद्धती आहे. युरोपमधल्या बहुतेक देशांमध्ये एकात्म शासन पद्धती आहे, कारण ते सगळे तसे तुलनेने पाहायला गेलं तर आकारमानाने छोटे देश आहे. मध्य अमेरिका, कॅरेबियन इथे सुद्धा एकात्म शासन पद्धती आहे. ब्राझील आणि अर्जेंटिना सोडले तर बाकीच्या 10 दक्षिण अमेरिकन देशांमध्ये एकात्म शासन पद्धती आहे. म्हणजे साधारणपणे जगामध्ये कुठे एकात्म आणि कुठे संघराज्य व्यवस्था आहे हे तुम्हाला दिसेल. संघराज्य व्यवस्था आणि एकात्म शासन व्यवस्था ही देशांची व्यवस्था लावण्याच्या 2 या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एकाच केंद्र शासनाने संपूर्ण देश चालवायचा किंवा केंद्र आणि राज्य शासनांनी मिळून देश चालवायचा. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये हे बघूया की संघराज्य व्यवस्थेचा उगम कुठे झाला आणि कसा झाला. संघराज्य व्यवस्था काही कारणांमुळे निर्माण झाली. मग ती कोणती कारणं होती, कोणती परिस्थिती होती की ज्यामुळे संघराज्य व्यवस्था निर्माण झाली. संघराज्य व्यवस्थेचा उगम अमेरिकेमध्ये झाला. अमेरिकेच्या संविधानाने जगाला दिलेली ती मोठी देणगी मानली जाते. अमेरिकेची निर्मिती कशी झाली हे आपल्याला पहिल्यांदा त्याच्यासाठी थोडक्यात पाहावं लागेल. 1-2 यूट्यूब व्हिडिओज त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच्यामध्ये मी मॅपच्या साहाय्याने अमेरिका कशी निर्माण झाली ते 4-5 मिनिटाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले, तो पण जरूर पहा. अमेरिकेची निर्मिती कोलंबसनी अमेरिका शोधली. कोलंबस हा इटालियन एक्सप्लोरर, इटलीमधला मोठा खलाशी, त्याला स्पेनच्या राजाने आमंत्रण दिलं आणि त्याला सगळा फौजफाटा, जे काही त्याला साधनसंपत्ती लागणार आहे ती सगळी दिली आणि अमेरिकेचा शोध म्हणण्यापेक्षा भारताचा शोध लावण्यासाठी त्याला मोहिमेवर पाठवलं. भारताकडे जाण्याचा पर्यायी जवळचा समुद्रमार्ग शोधणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. कोलंबसनी एक गणित मांडलं. आपण मागच्या मॅपमध्ये पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या, स्पेन इथे आहे. तर या स्पेनपासून जर पश्चिमेला जात राहिलं तर पृथ्वी गोल असल्यामुळे समुद्र, आता इथे हा जो मधला भाग आहे हा अमेरिकेचा खंड आहे हे कोणाला माहीतच नव्हतं, कारण त्यावेळेला काही सॅटेलाईट इमेजेस नव्हत्या. म्हणजे प्रगत भाग हा युरोपचाच भाग आहे. युरोपचे लोक सगळे आफ्रिकेमध्ये जात होते, भारतामध्ये येत होते, पण त्या भूमीच्या मार्गाने येत होते. चीनमध्ये चीन आणि युरोप संबंध किंवा व्यापार होता किंवा रशियाशी व्यापार असायचा. पण पश्चिमेला आणखीन काही असेल, अटलांटिक महासागर पार करून आणखीन काही असेल असं कोणालाच वाटत नव्हतं. त्यामुळे कोलंबसनी असा हिशेब मांडला की इथे पुढे जात राहिलं म्हणजे पूर्वेच्या दिशेने भारतामध्ये प्रवेश करता येईल आणि तो एक पर्यायी मार्ग असेल. कारण इथे सगळं तुर्कस्तानचं साम्राज्य आणि त्याच्यामध्ये युरोपियन लोकांना त्यांनी विरोध केलेला होता. ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम असा तो संघर्ष होता आणि त्याच्यामुळे पर्यायी मार्ग शोधण्यासाठी कोलंबसने प्रयत्न सुरू केले. कोलंबस जसं जसं पुढे जात राहिला तसं त्याला भूमी दिसली आणि मग त्याला त्यांनी
भारत असंच तो समजला आणि गणित चुकलं आपलं असं त्याला वाटलं. लवकर भारताची भूमी आली मांडलेल्या गणितापेक्षा, असं काहीतरी त्याला वाटलं. प्रत्यक्षात जेव्हा तो तिथे उतरला त्यावेळेला तिथे रानटी लोक दिसले आणि मग त्याच्या लक्षात आलं की हा भारत नाही आहे, सुसंस्कृत भारत, जिथे सोन्याचा धूर निघतो, जिथे रेशमाचं तलम कापड आहे आणि जिथे मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे मिळतात, वेगवेगळे मसाले, वेलदोडे, इलायची किंवा लवंग असं सगळं मिळतं, काळी मिरी, दालचिनी. तर त्याच्यासाठी युरोपियन लोकांचा ओढा सगळा भारताकडे होता. तर त्यापैकी इथे तर काही दिसत नाही, इथे रानटी लोक आहेत, म्हणून मग त्यांनी त्या प्रदेशाला वेस्ट इंडिज असं नाव दिलं. आजही ते नाव तसंच प्रचलित आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ही वेगळी भूमी आहे. आणि मग पुढे हळूहळू युरोपातून स्थलांतर व्हायला लागलं आणि ब्रिटनचं साम्राज्य तिथे प्रस्थापित झालं. इंग्लिश किंवा ब्रिटिश लोक मोठ्या प्रमाणात तिथे आले. आता हा कोलंबसचा चित्र आहे. कोलंबस जसा दिसत असेल तसं चित्र काढले आणि त्यावेळेला फोटोग्राफी नसल्यामुळे तो एक मोठं पेंटिंग आहे. आता हे जे दुसरं पेंटिंग आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धासंबंधीचं आहे. तर तिथपर्यंत जाण्याला आपली कथा आपल्याला थोडीशी पुढे न्यावी लागेल. युरोपमधून स्थलांतरित झालेले लोक तिथे सेटल व्हायला लागले. तिथे हळूहळू त्यांनी आपलं बस्तान बसवलं. परंतु ब्रिटिशांचं त्याच्यावर वर्चस्व होतं. ब्रिटिशांनी तिथे आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. आफ्रिकेमधून गुलाम आणले, गुलामांचा मोठा व्यापार केला त्यांनी. आणि तिथे मग जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली. आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध शेवटी अमेरिकन लोक जिंकले. बोस्टन टी पार्टी वगैरे सगळं तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल आणि नसेल तरी जरूर पुन्हा सर्च देऊन पहा, म्हणजे मग त्याच्यातले इंटरेस्टिंग फॅक्ट्स सगळ्या तुम्हाला कळतील. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हा न्यूयॉर्कमधला अमेरिकन स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य या संकल्पनेला किंवा या तत्वाला किती महत्त्व दिलं जातं ते या पुतळ्यावरून स्पष्ट होतं. हा पुतळा न्यूयॉर्कच्या बंदरामध्ये आहे. तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जिंकल्यानंतर, ब्रिटिशांना अमेरिकेतून हकलून लावल्यानंतर अमेरिकनांनी आपले स्वतःचं संविधान तयार केलं. आणि त्यांच्या पुढे दोन मोठे प्रश्न होते. 13 वसाहती होत्या, त्या 13 वसाहतींनी स्वतंत्र वसाहती होत्या, त्यांनी एकत्रित येऊन ब्रिटनशी लढा दिलेला होता. लढा जिंकल्यानंतर पुन्हा वेगळं व्हायचं की तसंच एकत्र राहायचं हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. जॉर्ज वॉशिंग्टननी सगळ्यांना समजावून सांगितलं की आपण वेगळे झालो तर ब्रिटन किंवा फ्रान्स किंवा स्पेन, पोर्तुगाल, इतर कोणतं तरी साम्राज्यवादी राष्ट्र पुन्हा आपल्यावरती आक्रमण करण्याची शक्यता आहे. सुरक्षित राहायचं असेल तर एकत्र राहावं लागेल. पण एकत्र राहण्याला काही जणांचा विरोध होता, कारण त्यामुळे स्वातंत्र्य गमवावं लागेल. स्वातंत्र्य आणि सुरक्षा, स्वातंत्र्य की सुरक्षा, सुरक्षा महत्त्वाची की स्वातंत्र्य महत्त्वाचं? वॉशिंग्टननी असं प्रतिपादन केलं की दोन्ही गोष्टी हव्या आहेत. नुसतं स्वातंत्र्य असून उपयोग नाही, सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर नवीन काहीतरी व्यवस्था शोधावी लागेल, ज्याच्यामुळे आपण सुरक्षित पण राहू आणि आपलं स्वातंत्र्य पण अबाधित राहील. मग त्याने असं ठरवलं की 2 शासन व्यवस्था असतील. एक केंद्र शासन असेल अमेरिकेचं, आणि अमेरिकेच्या त्यावेळच्या 13 वसाहती, त्याचा आता 50 राज्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे, कारण तो प्रदेश सगळा विस्तारत गेला आणि नवीन नवीन राज्य निर्माण झाली. काही भाग अमेरिकेने रशियाकडून विकत घेतले. अलास्का हा भाग अमेरिकेने रशियाकडून विकत घेतलेला आहे. आणि ते सगळं जोडून आज 50 राज्यांचं, 50 घटक राज्यांचा अमेरिका हा देश निर्माण झालेला दिसतो. तर प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र घटना आहे, स्वतंत्र सरकार आहे, आणि शिवाय अमेरिकेचं एक सरकार आहे. अमेरिकेचं सरकार तुम्हाला माहिती आहे, आता जो बायडन
हे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे गेली 4 वर्ष राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा पराभव करून जो बायडन आता निवडून आले, तर ते राष्ट्राध्यक्ष म्हणजे ते अमेरिकेच्या संघ शासनाचे प्रमुख आहेत, केंद्र शासनाचे प्रमुख. याच्याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका होतात, प्रत्येक राज्याचा एक गव्हर्नर असतो. अमेरिकेचं एक लिखित संविधान आहे. 2 राज्यव्यवस्था निर्माण केल्या, पण मग प्रश्न पुढचा असा आला की कामं कुणी करायची आणि कशी करायची, कोणतं काम कुणी करायचं. केंद्र सरकारला जे करायचं तेच राज्य सरकारला करावं असं वाटलं, किंवा दोघांना एकच गोष्ट परस्पर विरोधी पद्धतीने करावीशी वाटली. करन्सी म्हणजे तुमचं चलन, रुपये, पैसे, नोटा. एकाला असं वाटलं, केंद्र शासनाला असं वाटलं की नोटा छापायच्या, आणि राज्य शासनाला असं वाटलं की नोटा नको, केवळ नाणी छापायची, किंवा फक्त सोन्याचा वापर करायचा किंवा चांदीचा वापर करायचा. असं जर परस्पर विरोधी मत असेल तर कारभार चालायचा कसा? सुरक्षा व्यवस्था, राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था कशी साध्य करायची? केंद्राचं वेगळं मत, राज्याचं वेगळं मत. मग इथे प्रश्न असा आला की कामाचं विभाजन केलं पाहिजे की जेणेकरून भांडणं होणार नाहीत, वाद होणार नाहीत, अंतर्गत संघर्ष होणार नाही. मग लिखित संविधान हा दुसरा मुद्दा पुढे आला की आपण आपल्याला जे वाटतं, आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचे ते सरळ सरळ घटनेमध्ये लिहून काढायचं. त्याला कलमवार रचना करायची, 1 2 3 नंबर्स द्यायचे, आणि जे करायचे ते घटनेप्रमाणेच पुढे करायचं. घटनेप्रमाणे करायचं इतपत ठीक झालं, घटनेमध्ये कामाचं विभाजन पण झालं. आज आपण ते मान्य केलंय, पण पुढची पिढी कदाचित ते मान्य नाही करणार. परत त्यांच्यामध्ये वाद होतील, किंवा परत घटनेचा अर्थ लावण्यावरून संघर्ष सुरू होईल. मग त्या परिस्थितीत काय करायचं? मग त्यांनी तिसरी एक संस्था निर्माण केली, ती म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय, त्याच्यावर मुख्य जबाबदारी काय दिली? घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी. अशा प्रकारे म्हणजे 2 स्वतंत्र शासन व्यवस्था, लिखित राज्यघटना आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था, अशा प्रकारे अमेरिकन संघराज्याची सुरुवात झाली. म्हणजे पहिल्यांदा अमेरिकेची घटक राज्य अस्तित्वात होती. घटक राज्यांनी एकत्रित येऊन अमेरिकेचं संघराज्य स्थापन केलं आणि संघ सरकार पण निर्माण केलं. सरकारला काही अधिकार दिले. उदाहरणार्थ, लष्करासंबंधी जे नियम आहेत ते अमेरिकेचं लष्कर असेल, राज्याचं लष्कर असणार नाही. राज्याची पोलीस यंत्रणा वेगळी असेल प्रत्येक राज्याची, पण लष्कर मात्र अमेरिकेचं असेल. चलन हे संपूर्ण अमेरिकेचं एक असेल, प्रत्येक राज्याचं वेगळं असणार नाही. व्यापार, उद्योग, त्याच्यासंबंधीचे नियम हे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे असतील, परंतु मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचा एक व्यापार आयोग असेल, इंटरस्टेट कॉमर्स कमिशन, असे कमिशन्स, वेगवेगळे आयोग त्यांनी वेगवेगळे निर्माण केले. आणि ही कमिशन्स मग आंतरराज्य व्यापारावरती नियंत्रण ठेवतील, लक्ष ठेवतील, नियम घालून देतील, मर्यादा, बंधनं सगळी ते घालतील, आणि तो व्यवस्थित सगळं चालेल हे पाहतील. म्हणजे राज्यांकडून केंद्र सरकारची निर्मिती झाली. जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेला केंद्र सरकार दुर्बल होतं आणि राज्य प्रबळ होती. परंतु काळाच्या ओघामध्ये हळूहळू राज्य प्रबळ होत गेलं, केंद्र सरकार प्रबळ होत गेलं. कारण साधं सरळ आहे की 2 राज्यांमध्ये संघर्ष झाला तर संघर्षामध्ये मध्यस्थी कोण करणार? तर केंद्र सरकार. मध्यस्थी करणारा अर्थातच मोठा ठरतो. टॅक्सेस गोळा करणं, संपूर्ण देशातून इन्कम टॅक्स गोळा करायचं तर केंद्र सरकार गोळा करणार आणि मग राज्यांमध्ये विभाजन करणार. पैसा देणारा हा केव्हाही पैसा घेणाऱ्यापेक्षा मोठा असतो, त्याच्याकडे अधिक अधिकार असतात. याच्यातून केंद्र शासनाचं बळ किंवा केंद्र शासनाची ताकद, प्रभाव वाढत गेला. आणि आज तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण हे माहिती आहे,
पण अमेरिकेच्या 50 राज्यांचे गव्हर्नर कोण आहेत, तिथे कोणता पक्ष सत्तेमध्ये आहे, याच्याशी आपल्याला फारसं देणं घेणं नाही आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण हे हा केंद्राचा विषय आहे. त्याच्यामुळेही म्हणजे लष्कर, चलन, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या सगळ्या गोष्टी केंद्राकडे असल्यामुळे केंद्राची सत्ता वरचेवर वाढत गेली. युद्ध जाहीर करणं, युद्ध थांबवणं हेही केंद्र सरकार करतं. त्याच्यामुळे अमेरिकेत केंद्राचा दबदबा वाढत गेलेला दिसतो. आता भारताकडे येऊ. अमेरिकेने एक आदर्श घालून दिला. जगभरातल्या मोठ्या राष्ट्रांनी अमेरिकेची व्यवस्था स्वीकारायला सुरुवात केली, अमेरिकेसारखी व्यवस्था स्वीकारायला सुरुवात केली. अर्थात प्रत्येकाने आपल्या गरजेप्रमाणे त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये बदल केले, त्या स्ट्रक्चरमध्ये, त्या रचनेमध्ये बदल केले, काही अधिकार कमी जास्त केले. भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या अगोदर सगळी भूमी एकत्र एकछत्री अंमल कधीच नव्हता. अनेक संस्थानं होती. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947मध्ये, त्यावेळेला जवळपास 550च्या वर संस्थानं भारतामध्ये विलीन झाली. काही संस्थानांना, उदाहरणार्थ काश्मीर, जुनागड, हैदराबाद विलीन करून घेण्याला थोडासा अवधी लागला आणि थोडा त्रास झाला, परंतु एवढी संस्थानं होती, त्यामुळे भारत ही एक भूमी ब्रिटिश येण्याच्या आधी इथे कधीच नव्हती. तर ब्रिटिशांनी संपूर्ण भारत एकछत्री अंमलाखाली आणला. जो संस्थानिकांचा भारत होता तो तसाच ठेवला, परंतु त्याच्यावर अंतिम नियंत्रण मात्र ब्रिटिशांचं होतं. त्यामुळे ब्रिटिश इथे आल्यानंतर साधारणपणे पेशवाईचा पराभव झाल्यानंतर 1818 नंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताचं साम्राज्य हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आलं. 1857चा उठाव झाला, त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला बराच फटका बसला, त्याचे बरेच अधिकारी मारले गेले, सैनिक मारले गेले. परंतु शेवटी ब्रिटिश शासनाने कसाबसा तो उठाव दडपून टाकला आणि 1858 पासून थेट ब्रिटिशांचं शासन भारतावरती सुरू झालं. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीपासूनच इथे एकात्म शासन पद्धती होती. अर्थात ती ब्रिटिशांच्या सोयीची होती. एकच केंद्र सरकार, पहिल्यांदा राजधानी कलकत्त्याला होती, नंतर ती दिल्लीला हलवण्यात आली. तर एकच केंद्र सरकार असायचं आणि राज्यांचे गव्हर्नर्स होते. तर हे गव्हर्नर जे आहेत ते देशाचा जो प्रमुख असेल, व्हॉइसरॉय असेल, त्याच्या नेतृत्वाखाली ते काम करायचे, त्याच्या आदेशाप्रमाणे ते काम करायचं. त्यांना मूळ अधिकार कोणतेही नव्हते, ते केवळ प्रशासकीय अधिकारी होते. म्हणजे भारतामध्ये एकात्म शासन पद्धती होती, युनिटरी स्टेट होतं. भारताच्या प्रांतांची रचना सुद्धा त्यांना, ब्रिटिशांना जशी सोयीची वाटली तशी त्यांनी केली. जसे जसे भाग जिंकत गेले तसे तसे त्यांनी प्रांत तयार केले. उदाहरणार्थ बंगाल प्रांत, बिहार, आसाम, मध्य प्रांत, मद्रास प्रांत. मद्रासमध्ये मग बरेच खिचडी होती, त्याच्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड. त्याच्यानंतर मग मुंबई प्रांत होता. मुंबई प्रांतामध्ये तर अगदी एडनपर्यंतचा सगळा प्रदेश होता. एडन आज येमेनमध्ये आहे. इकडे सिंधमधला भाग पण मुंबई प्रांतामध्ये होता. तर पंजाब, सिंध असे वेगवेगळे प्रांत त्यांनी केलेले होते. त्यावेळेचे काही मॅप्स शोधून पहा नेटवरती, म्हणजे तुम्हाला भारताची स्थिती त्यावेळेला कशी होती ते पण समजेल. पण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला घटनाकारांनी जाणीवपूर्वक संघराज्य व्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अर्थात अमेरिकेच्या सारखं अगदी जसंच्या तसं संघराज्य निर्माण करणं आपल्याकडे शक्य नव्हतं, कारण मूळ परिस्थितीच नेमकी उलटी होती. अमेरिकेत पहिल्यांदा घटक राज्य होती, त्यांनी मिळून एकत्रित येऊन केंद्रशासन तयार केलं होतं. भारतामध्ये केंद्रशासन अस्तित्वात होतं आणि आता केंद्राला राज्य निर्माण करायची होती. त्याच्यामुळे युनियन ऑफ स्टेट्स, राज्यांचा संघ असा उल्लेख भारतीय संविधानामध्ये आहे. मग केंद्र सरकार जे अस्तित्वात होतं
त्या केंद्र सरकारनी राज्यांची निर्मिती केली. अर्थात राज्यांना पहिल्यापासून भारतामध्ये दुय्यम स्थान होतं. स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार सत्तेमध्ये आलं. ते केंद्रामध्ये पण सत्तेत होतं आणि ते जवळपास सगळ्या राज्यांमध्ये सत्तेमध्ये होतं. काँग्रेसच्या श्रेष्ठींचा दबदबा मोठा होता. म्हणजे नेहरू, वल्लभभाई पटेल किंवा राजेंद्र प्रसाद, आणखीनही बरेच मोठे मोठे नेते होते. दक्षिणेकडचे होते, पूर्वेकडचे होते, उत्तरेकडचे होते. उत्तरेकडचे जास्त होते अर्थात. तर या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच भारतातल्या सगळ्या घटक राज्यांचा कारभार चालू होता. त्याच्यामुळे त्या राज्यांनी पण कधी फारसा आवाज उठवला नाही, स्वायत्तता मागितली नाही आणि एक प्रकारे बळकट केंद्र सरकार तयार झालं. 1966 नंतर ही परिस्थिती हळूहळू बदलत गेली. काँग्रेसला थोडंफार चॅलेंज मिळायला सुरुवात झाली. नंतर पुन्हा 1969, 71, अगदी 75 पर्यंत, 77 पर्यंत काँग्रेस आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांचा दबदबा कायम होता. 77 नंतर पुन्हा 3 वर्षाचा कालावधी हा जनता सरकारचा आहे, 77 ते 80. मग त्या कालावधीमध्ये हळूहळू प्रादेशिक पक्ष, विरोधी पक्ष ज्यांना आत्तापर्यंत म्हटलं जात होतं, त्यांचा थोडासा उदय व्हायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढायला लागलं. 80 ते 84 पुन्हा इंदिरा गांधींची सत्ता होती. 84 ते 89 राजीव गांधी हे पंतप्रधान होते. पण 89 नंतर मात्र काँग्रेसचं वर्चस्व खऱ्या अर्थाने संपत गेलं, नष्ट होत गेलं आणि प्रादेशिक पक्षांचा उदय प्रत्येक राज्यामध्ये झाला. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच आसाममध्ये करार करण्यात आला आणि आसाम गण परिषद, करारानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आसाम गण परिषद सत्तेमध्ये आली. म्हणजे कित्येक वर्ष तिथे काँग्रेसची सत्ता होती, ती जाऊन एका प्रादेशिक पक्षाच्या हातामध्ये सत्ता आली. पंजाबमध्ये अकाली दल प्रस्थापित झालं, अकाली दलाच्या हातामध्ये सत्ता गेली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना हळूहळू प्रबळ होत गेली. 95 ते 99 शिवसेना भाजपच्या युतीचं सरकार अस्तित्वात आलं. तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम आणि जयललिता यांचा AIADMK हा पक्ष, हे कित्येक काळापासून म्हणजे कित्येक वर्षापासून ते सत्तेमध्ये असायचेच, तर त्यांची पण सत्ता वाढली. आंध्रमध्ये तेलुगू देशम पक्ष TDP हे पुढे आला. आंध्रतून फुटून तेलंगणाची निर्मिती झाली. तेलंगण राष्ट्र समिती हा प्रादेशिक पक्ष तुम्हाला तिथे दिसेल. ओरिसामध्ये बिजू जनता दल, बंगालमध्ये दार्जिलिंग हा भाग आहे, गोरखालँड तिथे निर्माण करावं असं सुभाष घिसिंग नावाचे गोरख्यांचे प्रमुख नेते, त्यांची इच्छा होती. शेवटी गोरखालँड तर झालं नाही, पण दार्जिलिंग हिल काउन्सिल अस्तित्वात आलं आणि मग तिथे हा जो गोरखा नॅशनल फ्रंट आहे त्याचा प्रभाव सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये होता. त्याच्यानंतर सुभाष घिसिंग वारले आणि मग त्यांचं नेतृत्व आणखीन पुढच्या नेत्यांच्याकडे गेलं. मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश अशा छोट्या छोट्या राज्यांमध्ये सुद्धा प्रादेशिक पक्ष सत्तेमध्ये आले. बरेच बदल झाले. म्हणजे मधला काळ जो होता काँग्रेसचं वर्चस्व कमी झाल्यानंतरचा, तो प्रादेशिक पक्षांच्या उदयाचा काळ होता. नंतर युतीची सरकार केंद्रात पण येत राहिली. 1999चं असेल, 2004चं असेल, 2009चं असेल. प्रत्येक वेळेला BJP असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांना स्थानिक किंवा प्रादेशिक पक्षांचा आधार घेऊन कारभार करावा लागला. 2014 पासून मात्र हे चित्र बदललेलं दिसतं. भाजपचा प्रभाव वाढताना दिसतो आहे आणि 2019च्या निवडणुकांमध्ये भाजपला स्वतंत्रपणे एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करण्या इतके
इतकं बहुमत, स्पष्ट बहुमत मिळालं. त्याच्यामुळे आता त्यांना प्रादेशिक पक्षांची फारशी गरजही राहिली नाही. अजूनही त्यांनी प्रादेशिक पक्षांना जवळ ठेवलंय, पण त्यांचं महत्त्व कमी करत जाणं हेच साधारणपणे धोरण असल्याचं जाणवतं. तर भारतामध्ये संघराज्य व्यवस्थेचा प्रभाव हा असा सारखा बदलत गेलेला आहे आणि या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस झालेले दिसतात. संघराज्य पद्धतीविषयी आणखीन काही चर्चा आपल्याला करायची आहे. त्याच्याशिवाय राज्यांमधून, घटक राज्यांमधून स्वायत्ततेची मागणी कशी येते आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधले संबंध कसे बदलत गेले आहे ते काही उदाहरणांनी आपल्याला पाहायचं आहे. ते पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण पाहू.